25 जानेवारी आहे आणि मी एक सकाळी सकाळी गाडी वॅगनर ऍक्सिडेंट झाली आज देवरुख संगमेश्वर मार्गावरती ते आणण्यासाठी आलो. माझी सवय आहे, मी नेहमी आलो की विचारतो बाबांना कोणाला लागलंय का, कोणाला हॉस्पिटलची गरज आहे का, की आपण जाऊ कुठं दाखवू, आणि हे विचारतो की इन्शुरन्स आहे का. जर इन्शुरन्स असेल ना तर मी सरळ मग गाडी सर्व्हिस सेंटरला सोडतो. का इन्शुरन्सला पैसे कवर सर्व्हिस सेंटरला जास्त होतात आणि लोकल वर्कशॉपला ते लोक तेवढं पैसे देत नाही आहेत. असं तो मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्स होतं त्या गाडीचं. मी म्हटलं फुल इन्शुरन्स का नाही आहे. ते म्हटले भाई 17ची गाडी आहे आणि 10 वर्ष होत आली, आता काय मिळणार त्याचं. मी त्यांना समजावून सांगितलं, दादा गाडीला पैसे मिळाले नाहीत, आज तुम्हाला काही झालं नाही, चांगली गोष्ट आहे. पण समजा झालं असतं तर मग तुम्हाला ते इन्शुरन्स कव्हर मिळालं असतं का. थर्ड पार्टीचा अर्थ तो समोरच्या गाडीला मिळणार, पण तुमच्या गाडीला काय मिळणार. तुमच्या पॅसेंजरला दुखापत झाली, तुमच्या लोकांना दुखापत झाली, ड्रायव्हरला झालं तर त्याचं जबाबदार कोण. पॅकेज पॉलिसीमध्ये ड्रायव्हर कव्हर आणि पॅसेंजर कव्हर ही इन्क्लूड असतं. बरं गाडीचे पैसे कमी मिळू देतो, तर इन्शुरन्स कव्हर तर मिळेल. म्हणून म्हणतो की थर्ड पार्टी 10 वर्षानंतर लोक करतात. सहसा लोक 8-8 वर्षानंतर थर्ड पार्टी करतात. का तर जेमतेम 2-3 हजार रुपये वाचतात. पण तसं करू नका. नेहमी फुल इन्शुरन्स करा गाडीचं, ज्याने ड्रायव्हर आणि जे पॅसेंजर असतात त्यांचं कव्हर त्यात इन्क्लूड असतं.